अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहे। शिवसेनेचे नेते टीईटी पेपर फुटी प्रकरणी विरोधक आता आक्रमक होत आहेत आणि सरकारवरच या सगळ्यांसाठी त्यांना जबाबदार धरतायत, धारेवर धरतायत। कसं उत्तर देणार? हो, सरकारने तर 100% पूर्णपूर प्रयत्न केलेले आहेत, पण काही प्रवृत्ती अशा आहेत की त्या आता निश्चितपणे ठेचण्याची वेळ आलेली आहे। अशा प्रवृत्तीला निश्चितपणे ठेचावं लागणार आहे। जे कोणी झारीतले शुक्राचार्य आहेत यांना निश्चितपणे शोधून सरकार पूर्णपणे नेस्तनाबूत करेल। नीटचा पेपर फुटला, यानंतर टीईटीचा पेपर फुटला, आणखी पेपर फुटी होऊ शकते। महाराष्ट्र पेपर फुटीच्या उंबरठ्यावर आहे, अशा पद्धतीची टीका होते। नाही, ते मी काय भविष्यकाळ थोडीशी मी काय सांगू शकतो ते, परंतु जे झालं ते फार गंभीर आहे आणि त्याच्यावरती कारवाई होईल। काल उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये होते, त्यांनी अनेक नेत्यांना फैलावर घेतलेलं आहे आणि बीजेपी म्हणजे बाबर जनता पार्टी अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे आणि राम मंदिरामध्ये जो काही घोटाळा झालेला आहे त्याबद्दल गद्दार प्रश्न विचारू शकतात का सरकारला, असं पण प्रश्न ते विचार। हे बघा, मला असं वाटतं की माननीय उद्धव साहेबांनी अशा संदर्भामध्ये थोडंसं तोरण मापून बोललं पाहिजे। राम मंदिरावर असा तिथं जो पैसा गबन करण्याच्या संदर्भातला विषय झाला, तातडीने त्यावरती कारवाई झाली। मला असं वाटतं ती त्यातली प्रवृत्ती काही लोकांची असेल, पण तो सर्वच दोषी आहेत असं समजून चालणार नाही। त्यामुळं जिथं जिथं काही असं होतं तिथं लक्षात आणून देतं कारवाई होईलच। नक्की, पण गद्दार म्हणजे बिनबापाची औलाद अशा पद्धतीची टीका केली आहे शिवसेनेवर। ते आता त्यांच्या भाषेत ते बोलतात, परंतु आता महाराष्ट्र किती गांभीर्याने घेतो हे निश्चितपणे महाराष्ट्राला माहीत। त्यांनी भाजपला पण सांगितलं की किती गद्दार फोडा, पण तुमच्या उरावर बसून आम्ही भगवा फडकवणार। हो, पण त्यांच्या भगव्याचा रंग फिका झालेला आहे। भगवा माननीय एकनाथ शिंदेचं झालेलं आहे आता। नक्कीच, पण ज्या पद्धतीची भाषा वापरतात, टीका टिप्पणी, आणि संजय राऊत पण ज्या पद्धतीनं भाषा वापरतात, काय म्हणत? ते महाराष्ट्राला शोभणारा नाही, सुसंस्कृत महाराष्ट्राचं हे लक्षण नाही। वाघाचं कातडं पांघरलेले गद्दार आहेत, यांना स्वाभिमानी म्हणता येणार नाही, अशा पद्धतीची जी टीका तुमच्यावर वारंवार केली। हे कोण ठरवत असतं? जनता ठरवत असते ना। मग जनतेने कौल दिलेला आहे शिंदे साहेबांच्या बाजूने, त्यामुळे ते काही जरी बोलले तर कौल हा शिंदे साहेबांच्या बाजूनेच आहे। नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोहन सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।